आज परत सकाळी-सकाळी मी मस्त अशी रेडी झाली. का बरं? कुठे गेली? कशासाठी गेली? सगळं सांगते. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. सो आज ना मला एका लग्नात जायचं होतं आणि ते पण स्कूलमेटच्या लग्नात जायचं होतं. मग काय माझी ना जरा जास्तच एक्साइटमेंट होती. म्हणून मी ना सकाळी उठून मस्त असा हेअर वॉश केला, छान रेडी झाली आणि हा सिंपल असा ड्रेस वेअर केला. तुम्ही ना फक्त ड्रेस बघा, बॅकग्राऊंडला प्लीज इग्नोर करा, कारण आज ते सगळं मला आवरायचंच होतं. सो पटापट रेडी होऊन ना मी सगळ्यात आधी तर माझ्या क्यूट ब्राईडसाठी गिफ्ट आणायला गेली आणि गिफ्ट घेऊन आम्ही फायनली लोकेशनला पोहोचलो. तर लग्न तर लागलं होतं म्हणून आम्ही ना ब्राईड आणि ग्रूमला भेटलो आणि देन तिथे मला माझ्या स्कूलमेट्स भेटल्या. लिटरली आम्ही आफ्टर 10th आजच भेटलो होतो. सो मस्त सगळ्यांनी मिळून जेवण केलं, भरपूर गप्पा झाल्या अँड देन आम्ही आमच्या क्यूट ब्राईडला भेटायला गेलो आणि असं सगळं आवरून मी फायनली घरी जायला निघाली. तर बापरे बाप! एवढी भयंकर ऊन होती ना, की अंगाला चटके लागत होते. सो त्या ऊनला सोडून फायनली घरी आलो. मला एक प्रमोशनचा शूट होता तो केला अँड देन मी सौरभला भेटायला गेली. कारण मला त्याच्यासोबत थोडंसं काम होतं आणि तिकडनं आल्यावर मला सगळं काही आवरायचं होतं. तुम्हाला तर माहिती आहे मी गावावरून आली. सो असा सगळा पसारा पडलेला होता. सो सगळी ज्वेलरी, मेकअपचं सामान, कपडे ना मी पटापट उचलले आणि सगळे आपापल्या जागेवर नेऊन ठेवले आणि मग रूम साफ करायची वेळ आली. झाडझूड, पुसपास सगळं आवरून घेतलं आणि अशा प्रकारे मी माझी सुंदर रूम आवरली आणि ते आवरता-आवरता माझा हाल काही असा झाला होता. म्हणजे एवढी घामोघाम झाली होती ना मी, की मला खूप जास्त इरिटेट होत होतं. म्हणून म्हटलं चला आधी थोडा फेस क्लीन करून घेते. म्हणून मिसेलर वॉटरने मस्त असा फेस क्लीन करून घेतला आणि त्यानंतर थंड्यागार पाण्याने फेस वॉश सुद्धा करून घेतला आणि मग रिलॅक्स होऊन मी लागली स्वयंपाकाला. मला ना सिंपल अशी फोडणीची खिचडी बनवायची होती. सो मी ती बनवून घेतली आणि तेवढ्यातच ना या दोघांची एंट्री झाली. आता हे आले म्हणजे आमच्या गप्पा तर मस्त अशा रंगणार आहेत. तर चला मग आता आम्ही आमची गप्पांची मैफिल मस्त अशी रंगवतो आणि मी तुमच्यासोबत उद्याला बोलते. बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.